गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः दैवे सदा वन्दिता। सा मम पातु सरस्वते भगवते निःशेषजाड्यापहा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदामं जगन्विहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ। दशक पहिला स्तवन नाम समास तिसरा श्री शारदा स्तवन श्रीराम समर्थ। क्षमा असावी। आत्ता आपला समास तिसरा चालू आहे शारदा स्तवन। मग आता ह्या शारदा स्तवनमध्ये समर्थांना काय सांगायचं आहे? पहिली गोष्ट समर्थांनी स्तवन घेतलं हो। समास दशक पहिला स्तवनाचा का घेतला की आपण बघा प्रथम वंदन करतो तसं समर्थांनी पण प्रथम वंदन केलं आहे। पहिलं गणेशाला वंदन केलं, ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांतीछेदका बोधरूपा। मग नंतर गणेशानंतर श्री शारदेला स्तवन आहे। मग श्री शारदा स्तवनमध्ये काय म्हणतात समर्थ? पहिल्या चरणामध्ये आता वंदिन वेदमाता काय म्हणतात? आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महामाया। कशी आहे ती? शब्दमूळ वाग्देवता महामाया। शब्दाचं मूळच कोण आहे तर ती श्री शारदा आहे। आणि आता वंदिन वेदमाता ती कशी आहे? वेदांची माता आहे। श्री शारदा म्हणजे कोण दाखवली? वेदांची माता आहे ती। आणि ही श्री शारदा आहे की नाही, ही मूळ पुरुषाची भार्या म्हणून सांगितलंय समर्थांनी। काय सांगितलंय? ही कोण आहे? मूळ पुरुषाची भार्या आहे। मूळ पुरुषाची भार्या आणि ब्रह्मदेवांची कोण सांगितलंय? कन्या सांगितलंय। श्री शारदा ब्रह्मसुता ब्रह्मदेवाची कोण सांगितलंय? कन्या सांगितलंय। म्हणजेच काय सांगितलंय की ब्रह्मी मूळ माया, ब्रह्मदेवापासून झाली ती मूळ माया। आता या मायेने काय केलं माहिती आहे का? ब्रह्मदेवाला हे जे 4 वेद आहेत, आदिनारायणाने 4 वेद ब्रह्मदेवाकडे दिले आणि या वेदापासून तुम्ही सृष्टीची रचना करा असं ब्रह्मदेवाला सांगितलं। मग भगवंतानी असं ब्रह्मदेवाला सांगितलं, कार्य सोपवलं की आता या वेदांपासून तुम्ही काय करा? सृष्टीची रचना करा। मग आता या सृष्टीची रचना करण्यासाठी ब्रह्मदेवाला आधार मायेचा घ्यावा लागला, कारण मायेच्या आधाराशिवाय सृष्टीची रचना शक्य नाही। मायेशिवाय सृष्टी रचना करू शकतं का हो कोण? कारण बघा, एक जर का मूळ माया नसेल
तर ही सृष्टी तरी चालेल का? हा सगळा मायेचा पसारा आहे. हे जे सगळं पिंड आणि ब्रह्मांड ही सगळी सगळी संपूर्ण रचना आहे ना, ही मायेचा सगळा पसारा आहे. मग ती मूळ मायाच बाजूला झाली. भगवंताला कार्याला एकट्याला येताच येत नाही हो. एकटा भगवंत कार्याला येऊच शकत नाही. भगवंताला कार्याला मायेला घेऊन यावं लागतंय. कारण माया नसेल तर ब्रह्मा एकटं कार्य करू शकत नाही. बघा, अंतरीचा अंतरात्मा आहे. साधं उदाहरण आहे. तुमच्या आमच्या देहातला अंतरीचा अंतरात्मा आहे आणि तो आत्मा जर का बोलला की मला मायेची गरज नाही, मी एकटा कार्याला येणार, तर तो आपल्याला दिसेल का हो? मायेला घेऊन जर तो कार्याला नाही आला, माया म्हणजे आपला देह प्रकृती, हा देह ही मायाच आहे. दिसते ते सगळी मायेचंच रूप आहे. जे प्रगट रूप दिसतंय ना तुम्हा आम्हाला, प्रगट ते जाणावे आसार, आणि मायेचं रूप सगळं आसार आहे, सगळं नाशिवंत आहे. माया नाश पावते. माया नासे ब्रह्म नासेना, माया दिसे ब्रह्म दिसेना. माया दिसते, ब्रह्म दिसत नाही. माया नाचते, ब्रह्म नाचत नाही. म्हणून काय सांगितलंय, हा सगळा मायेचा पसारा आहे. मग जर का भगवंताला कार्याला येण्यासाठी भगवंतानी मायेचा आधार घेतला नाही तर भगवंत कार्य करू शकतो का हो? देवादिकांना मायेच्या आधारानेच कार्य करावं लागलं. बघा, कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदना द्वापारे रामकृष्णच कलो श्रीपाद श्रीवल्लभ. कृतयुगामध्ये जनार्दन मायेचा आधार घेतल्याशिवाय कार्य करता आलं नाही. त्रेतायाम रघुनंदन श्रीरामाला सुद्धा मातेच्या पोटी जन्माला यावं लागलं, कौसल्याच्या पोटी. आणि बघा, तो गर्भवास सुद्धा सोसावा लागला. गर्भवास सुद्धा काय भयंकर दाखवलाय, पुढे येणार आहे आपल्याला. बघा, जन्मदुःख निरूपण एवढा भारी समास आहे पुढचा. जन्मदुःख निरूपण पुढच्या 3ऱ्या दशकात आहे मला वाटतं. 3ऱ्या दशकातच पहिला समास आहे जन्मदुःख निरूपण. या जन्मदुःख निरूपणामध्ये एवढं भयंकर मायेचं रूप दाखवलंय की जन्माला येण्याच्या अगोदरची त्या बाळाची जी परिस्थिती आहे ना, ती फार भयंकर आहे हो. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकाद्वारे सांडी श्वास, तोही बुजला निशेष जन्मवेळी. चित्त बहुत निर्बुजले, तेने आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले खांडोनी काढा. आयसे टवके तोडिले, बाळके प्राण सोडिले, मातेनेही सांडिले कळीवर. अशी ही भयंकर अवस्था त्या बाळाची त्या मातेच्या गर्भामध्ये असते. असा गर्भवास भगवंतानी तुम्हा आम्हासाठी सोसलाय. म्हणजे भगवंताला खरं तर काय गरज आहे का हो गर्भवासात येण्याची? भगवंताला 9 महिने मातेच्या उदरात राहण्याची काय गरज आहे का? पण प्रत्येक वेळेला धर्माला ज्या वेळेला ग्लानी येते त्यावेळेला भगवंताला कार्याला यावं लागतं धर्मरक्षणासाठी. म्हणून काय सांगितलंय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या वेळेला धर्मावर संकट येतं त्यावेळेला भगवंताला प्रगट व्हावं लागतं. म्हणून काय सांगितलंय बघा, की ही माया नसेल तर दिसणारच नाही. तो अंतरीचा अंतरात्मा, त्याला कसं पाहणार आपण? रामाला आपण कसं पाहिलं असतं? भगवान श्रीकृष्णाला आपण कसं पाहिलं असतं? जे जे अवतारी पुरुष होऊन गेले, तुकाराम महाराजांना आपण कसं पाहिलं असतं? समर्थांना आपण कसं पाहिलं असतं? एकनाथ महाराजांना आपण कसं पाहिलं असतं? ज्ञानेश्वर माऊलींना आपण कसं पाहिलं असतं? हे सगळे देवाचे अवतार सुद्धा, त्यांना सुद्धा मातेचा गर्भवास सोसावा लागला हो तुम्हा आम्हासाठी. बघा, जनाबाई माऊली म्हणतात की एका अभंगामध्ये त्या सांगतात की हे जे 4ही भावंड आहेत की नाही, ही साक्षात अवतार आहे हो, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. काय सांगितले? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश आणि आदिमाया शक्ती मुक्ताबाई. मग पहिला अवतार कोणाचा दाखवला? तर महेशाचा. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला,
ब्रह्म कोण झाला? सोपान झाला. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. आणि आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती कोण दाखवली? मुक्ताबाई दाखवली. मग हे प्रत्येक वेळेला युगानुयुगे 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 कार्यासाठी कोणासाठी हो? तुम्हासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती कशासाठी? तुम्हासाठी. त्यांनी कशासाठी कष्ट घेतले? आपल्यासाठी कष्ट घेतले हो. ह्या मायेमध्ये येण्याचं कारण त्यांचं काय? मग बघा, भगवंतालाही चुकलं नाही येणं आणि जाणं. कार्य संपलं, जावं लागलं. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा बघा, आपल्याला सुद्धा आत्ता 45 म्हणा, 46 म्हणा किंवा 47 म्हणा, ज्याचं जसं वय असेल तसं. आत्ता आपल्याला वाटतं का हो की मी एवढ्या वयाची आहे? आपल्याला वाटतं आपण काल परवा शाळेत दप्तर अडकून जात होतो. म्हणजे एवढे 40 वर्ष कसे मागे गेले कळलं सुद्धा नाही. म्हणजे आपल्या निम्म्या गेल्या कुठं? तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. बरोबर आहे की नाही? निम्मे गवऱ्या आपल्या पोचल्यात, निम्मे पोचायच्यात स्मशानात हो. आणि मरणाचं स्मरण कायम पाहिजे. कायम मरणाचं स्मरण असावं. कशासाठी असावं? मला पुढच्या क्षणाला जर का माझं मरण असेल तरी माझी तयारी आहे. आपली बॅग आहे ना, बॅग कायम भरलेली पाहिजे. समर्थ म्हणतात कायम आपली बॅग भरलेली पाहिजे. कधी पण बोलवणं आलं ना, जय सद्गुरू. बरोबर आहे की नाही? कारण हे काय आहे हो? देणे ईश्वराचे. अहो, या क्षणाला आम्ही एकमेकांशी बोलतोय किंवा आम्ही संवाद साधतोय, सुसंवाद साधतोय, हे भगवंताचं कार्य आहे हो. कार्य आपलं आहे का हे? नाही. कारण तो देहामध्ये नसेल तर मी तुमच्याशी बोलू पण शकत नाही. नवे तो देहामध्ये नसेल ना तो भगवंत, तर आपल्या ताटामधला घास आपल्या मुखामध्ये जाणार नाही. आणि मुखामध्ये तो घास जाण्यासाठी त्या भगवंताची कृपा लागते. सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश भरता निमिष जाणे लागे. सरता संचिताचा शेष, एकदा शेष म्हणजे शिल्लक, शेष म्हणजे शिल्लक. एकदा शेष संपलंय, शिल्लक संपली. सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश भरता निमिष जाणे लागे. नित्य काळाची संगती. नित्य संगतीच कशाची? नित्य तुमचा आमचा सखा सोबती संगती कोण आहे माहिती आहे का? काळ आहे, काळ. नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती. कर्मानुसार प्राणी पडती नाना देशी अथवा विदेशी. कर्मानुसार हो. आम्ही बघा, म्हणून आधी कर्माचा प्रसंग. म्हणून समर्थ सांगतात कर्म केले पाहिजे यथा सांग. बघा, फिरवून निरूपण कुठे आणलं बघा. आधी कर्माचा प्रसंग. मग ह्या मायेच्या बळे आपण आम्ही हे सगळं कार्य चाललंय, हे मायेच्या बळे चाललंय. माया हे माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण म्हण घाली? ह्या माया देवीच्या धांदली आहेत आणि तिच्या कृपेने हे सगळं कार्य चालू आहे. परंतु माया नासणार आहे. प्रथमच सांगितलं मी की माया नाशिवंत आहे. माया नासे ब्रह्म नासेना, माया दिसे ब्रह्म दिसेना. प्रगटचे जाणावी आसार. जे प्रगट आहे ते सगळं आसार आहे. जे डोळ्यांनी दिसतंय ना, मला बंगला आहे, माडी आहे, गाडी आहे, भरपूर सगळं, अगदी 10 मजली बिल्डिंग आहे, ती 100 वर्षांनी पडणार आहे. पुन्हा तिथे 20 मजली उभी राहणार आहे. आज माझं हे घर आहे, हे 100 वर्षांनी माझी नातवंड पतवंड काय ठेवणार आहे का? म्हणणार जुनं झालं, पाडून टाका, नवीन बांधा. म्हणजे हे सगळं प्रगटते जाणावे आसार. हे आत्ता मी ह्याला माझं म्हणते, 100 वर्षानंतर हे काय राहणार आहे हो? काय सगळं बदलून जाणार आहे. म्हणजे शाश्वतता कुठे नाही. मग शाश्वत एक परब्रह्म आहे. म्हणजे शाश्वत आहे ना, त्या शाश्वत भगवंताची मला ओळख घेता आली पाहिजे. आत्ताचा आपला समाज कुठला आहे की श्री शारदा स्तवन. शारदा म्हणजे माया. म्हणून काय सांगितलं आहे की आता वंदिन वेद माता. त्या मायेला सुद्धा वंदन करायचं आहे. म्हणजे समर्थांना गर्भित काय सांगायचं आहे की सूक्ष्मातनं काय सांगायचं की त्या मायेला वंदन करायचं. म्हणजे ती माया नव्हे, ही माया. या मायेकडे बघा. जर का आपण ही माया उत्तमाची ठेवली तर आपण भगवंताची भक्ती करू शकतो. कारण सगुणाचे आणि आधारे निर्गुण पाविजे पहिलं पारे. आपल्याला निर्गुणाची प्राप्ती करून घ्यायची.
मग निर्गुणाच्या प्राप्तीसाठी हा सगुण देह आपल्याला त्या निर्गुणाच्या प्राप्तीसाठी कारणी लावता आला पाहिजे. कारण हा देह कशासाठी झिजवायचा आहे, तर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी झिजवायचा आहे. सगुणाचेणी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मग निर्गुण परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मला माझ्या देहाकडे लक्ष देता आलं पाहिजे ना, या मायेला मला उत्तम ठेवता आलं पाहिजे. बघा, गाडीमध्ये पेट्रोल असेल तर गाडी चालेल. गाडी कुठल्या तरी खडखड रस्त्यातनं गेली तर ती पंक्चर होणार आहे. मला काळजी घेतली पाहिजे गाडीची. गाडी बघा, कुठली गाडी सांगतायत समर्थ, या गाडीची मला काळजी घेता आली पाहिजे. कारण गाडी जर का चांगली उत्तम स्थितीत असेल, वेळोवेळी सर्व्हिसिंग करता आली पाहिजे, गाडीला करता आली पाहिजे ना. सर्व्हिसिंग नाही केली तर काय होते, लवकर भंगारमध्ये जाणार गाडी. मग ही गाडी लवकर भंगारमध्ये जाऊ नये म्हणून तिला वेळोवेळी सर्व्हिसिंग करता आली पाहिजे, वेळोवेळी तेल पाणी करता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये पेट्रोल भरता आलं पाहिजे. म्हणजेच काय सांगितलं आहे की बघा, समर्थ अगदी सूक्ष्मातनं सांगतात की लवकर झोपावे, लवकर उठावे, उत्तम सकस आहार खावा, व्यायाम करावा. समर्थ तर किती 1200 सूर्यनमस्कार घालायचे. आपल्याला 12 पण जमत नाही, नाही जमत हो. आपण कुठे सकाळी उठून पहिली गोष्ट, सकाळी उठताना पण आपली सुरुवात किती छान पाहिजे बघा. कराग्रे वस्ती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. नंतर धरणीला वंदन पाहिजे. समुद्र वसने देवी, पर्वते स्तनमंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पाद स्पर्शिस क्षमस्वहम. आई, माझा पाय तुझ्यावर पडतोय, मला क्षमा कर. ती किती क्षमाशील आहे. पाहिलं तर ती धरणी माता किती क्षमाशील आहे की नाही. नांगरती, कुदळीती, जाळीती, पोळीती, बघा, खाणीती, उकरीती, नांगरती, पोळीती, जाळीती, एवढं सगळं मल मूत्र तिजवर करती आणि वमन म्हणजे उलटी, मल मूत्र तिजवर करती आणि वमन, एवढं सगळं आपण तिच्यावर करतोय, तरी पण ती कधी कोणावर रागवत नाही हो. रागवते का ती धरणी माता कधी कोणावर? ती सगळं आपल्या पोटात घेते की नाही. मग तसं बघा काय सांगितलंय, आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता. कोण दाखवली ती? ब्रह्मदेवाची मुलगी आणि आदिनारायणाची भार्या. बघा, ह्या मायेची रूप आहेत. पहिली गोष्ट समर्थ म्हणले, तिला तू नात्यागोत्यात अडकूच नको. म्हणजे ब्रह्मदेवाची मुलगी आहे का, आदिनारायणाची पत्नी आहे का, कोणाची कोण आहे, तिला मायेमध्ये तू अडकूच नको, नात्यामध्ये अडकूच नको म्हटले. का तर एकनाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. त्या अभंगाचा अर्थ उलगडणं सोपं नाही आहे, फार अवघड आहे. फार म्हणजे फार अवघड आहे. काय सांगितलंय बघा, ज्या वेळेला काहीच नव्हतं ना, त्यावेळेला ब्रह्मदेव, नाभीतनं कमळ आलं, कमळातनं ब्रह्मदेव आले. मग ब्रह्मदेवाने मूळ माया निर्माण केली. मग मूळ मायेने त्रिगुण निर्माण केले. त्रिगुण म्हणजे रज, सत्व आणि तम. आता हे त्रिगुण जरी बघितले ना, तर त्रिगुणेच आले शरीर. हे शरीर तुमचं आमचं त्रिगुणातनंच चालू आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये हे 3 गुण आहेत, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. मध्ये कोणी म्यूट काढू नका बरं का, आवाज येतोय. रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण या त्रिगुणातनं हे सगळं जग चालू आहे. आणि प्रत्येकाच्या देहामध्ये हे 3 गुण आहेत. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था. सत्वगुण कुठे नेतो? ऊर्ध्वगतीला. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्य गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसा. रजोगुण मधल्यामध्ये चक्रामध्ये अडकलेला असतो. रजोगुण मी माझं भ्रांतीचं ओझं, असा तो मध्ये त्या चक्रामध्ये तो रजोगुण अडकलेला असतो. कारण
अंतिमती त्याची गती, तो रजोगुणी जो असतो ना तो मरेपर्यंत त्याच्या वासना तृप्त झालेल्या नसतात आणि मग शेवटपर्यंत अगदी मरणाच्या तो सरणावर जातो, मरणाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो जातो, तरीसुद्धा त्याच्या वासना तृप्त झालेल्या नसतात. रजोगुण्याचं चाललंय. बघा एका आजीचं उदाहरण आहे की अगदी शेवटचा क्षण आलाय, शेवटचा क्षण. मी नेहमी हे उदाहरण सांगत असते, ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, सारं ते शोधून घ्यावे, असारं ते जाणून त्यागावे. बघा तर त्या आजी आहेत ना अगदी शेवटच्या क्षणाला पोचलेल्या असतात आणि आता शेवटचा क्षण म्हणजे भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे की नाही शेवटच्या क्षणी. पण होतं काय, देवाचं नाव मुखामध्ये यावं म्हणून अगदी स्वतःच्या मुलांची नावं ठेवलेली असती. वासुदेव, केशव, बरं का साखरे महाराज, मुलांची नावं ठेवलेली असती, वासुदेव, केशव वगैरे अशी देवाची नावं ठेवलेली असती की मरताना मुलांचं नाव जरी आजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे नामे. आजामेळाला मुक्ती नारायणाच्या नावाने का आली तर त्यांनी त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. मग तसं आपण आपल्या मुलांची नावं देवाची ठेवतो, मरताना त्यांची नावं मुखात आली तरी आपल्याला मुक्ती मिळेल. बघा केवढा म्हणजे अज्ञानात आहे. तर तो देह अगदी आता जायच्या स्थितीमध्ये आहे आणि वासुकेसू 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 सारखा जप चाललाय त्या आजीचा, वासुकेसू वासुकेसू वासुकेसू. आता घरात मुलांना वाटलं की काय माझी आई भाग्यवान आहे की वासुदेव केशव म्हणती. बघा कविताताईंना हसायला आलं. वासुदेव केशव म्हणती की किती माझी आई भाग्यवान आहे, वासुदेव केशव देवाचं नाव घेते, वासुकेसू वासुकेसू. स्पीकर कोणी चालू करू नका प्लीज. वासुकेसू वासुकेसू चालू असतं आजीचं. मग आता मुलांना कळे ना, मुलांना वाटलं देवाचं नाव घेते. त्या आजीला एवढा राग येतो की मी एवढी जीव तोडून वासुकेसू म्हणते, यांना कळे ना कसं. आणि मग काय करते माहिती आहे का आजी, ती सगळा पूर्ण तिचा प्राण एकवटते. शेवटचा क्षण बघा आल्यानंतर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं ना, एकदम महत्त्वाचं बोलायचं असतं तेव्हा शेवटच्या क्षणी सगळा प्राण एकत्र करून महत्त्वाचं बोललं जातं आणि जीव सोडला जातं. त्या आजीने काय केलं माहिती आहे का, सगळा प्राण एकवटला आणि सगळं असं ताकदीने ती बोलली. गोठ्यामध्ये वासरू केरसुनी खात होतं आणि ती सगळा जीव एकवटून मुलांना म्हणली वासरू केरसुनी खातंय आणि जीव सोडला. वासुकेसू म्हणजे अडकली शेवटी जाताना कशामध्ये, त्या केरसुनीमध्ये. हो, त्या केरसुनीची अशी किंमत किती आहे, 60 रुपये असेल, 100 रुपये असेल, बरोबर की नाही. पण आपण शेवटी अडकतोय कशामध्ये. म्हणून अंतिमती त्याची गती, अंती आपण ज्याच्यामध्ये अडकू की नाही आपल्याला पुढची गती तीच आहे. म्हणून शेवटी सुटून जायचं असेल तर अखंड त्या भगवंताचं नामस्मरण मला करता आलं पाहिजे. म्हणून बघा तमोगुणी आहे ना त्याला अधोगती आहे, रजोगुणी आहे. आता हा आजीचं उदाहरण दिलं ते रजोगुणामध्ये आलं. रजोगुण म्हणजे काय की पुन्हा 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 या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये तो अडकत असतो. तुमच्या आमच्यासारखा रजोगुणी, माझ्यासारखा रजोगुणी, मी माझं सगळं भ्रांतीचं ओझं, हा रजोगुणी. मग हा पुन्हा पुन्हा अडकत असतो. आणि सत्वगुणी आहे ना तो सुटत असतो. त्याला सत्व ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, ऊर्ध्वगतीला जातो तो सत्वगुणी. ज्यांना मध्ये काहीतरी असं चालायचंय फिरायचंय त्यांनी आपले व्हिडिओ बंद केले तरी चालतील, एका जागेवर जे आहेत त्यांनीच फक्त व्हिडिओ चालू ठेवा. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्य तिष्ठन्ति राजसा, जगन्य गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसा. मग जो तमोगुणी आहे त्याला मात्र काय आहे, अधोगतीशिवाय अधोगती. मग अधोगती म्हणजे काय की बघा आता सत्संगाने प्राप्त होती ती सद्गती आणि कुसंगाने प्राप्त होती ती अधोगती. मग आता मला कुठल्या संघामध्ये राहायचं आहे हे माझं मला ठरवता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय की आता वंदिन वेदमाता, श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाग्देवता महामाया. कशी आहे ती, आता वंदिन वेदमाता, वेदमाता ती श्री शारदा, तिला आता वंदन आहे माझं. का तर श्री शारदा कशी आहे, शब्दमूळ, शब्दाचं मूळच ती आहे
आता शब्द म्हणजे तरी काय हो? तुमच्या आमच्या वैखरीतनं शब्द बाहेर पडतात. आता वैखरी तुम्ही म्हणाल वैखरी म्हणजे काय? आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. 4 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ही परमार्थिक भाषा आहे. वैखरी म्हणजे मुखातनं. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4ही वाणीमध्ये त्या सरस्वतीचा, त्या वेदमातेचा, त्या श्री शारदेचा वास आहे. मग नाभीमध्ये परा आहे, परावाणी आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी म्हणजे पोटात आहे ना तेच ओठापर्यंत आलं पाहिजे हो. नाही तर होतंय काय माहिती आहे का तुमचं आमचं, पोटात एक आणि ओठावर दुसरंच असतंय. पण कायम लक्षात ठेवायचं की माझ्या परेमध्ये कोण आहे? ती श्री शारदा आहे. तिथं जो शब्द तयार होतो ना तोच माझ्या ओठापर्यंत आला पाहिजे. म्हणून काय सांगितलं पुढे? शब्द मूळ वाग्देवता महामाया. शब्दाचं मूळच ती कोण आहे? महामाया आहे, वाग्देवता आहे. पुढे सांगितलं जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दाचे अभ्यंतर उकलून दावी. जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार. वैखरी म्हणजे आताच सांगितलं तुम्हाला, वैखरी म्हणजे जिभेवर, वाणीवर. ती तुमच्या आमच्या वाणीवर विराजमान आहे. पण ती तुमच्या आमच्या वाणीवर विराजमान होण्यासाठी आधी माझं निवेदन तिच्या चरणी पाहिजे की श्री शारदे तुझ्या कृपेनेच या वाणीला काय कर, तूच वदव. कारण मी बोलले ना तर माझं जे निघेल ना या वैखरीतनं ते काय आहे हो? माझी शब्द सुमने आहेत का? पण तिच्या कृपेने येईल ते कसं आहे? म्हणून पुढे काय सांगितलं? जे योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाके. जे योगियांची समाधी, बघा तिच्या कृपेनेच, योगियांना समाधी सुद्धा आहे ना ती त्या श्री शारदेच्या कृपेनेच आहे. हा सगळा मायेचाच बाजार आहे. जे धारिष्टांची कृतबुद्धी, धारिष्ट बघा हे तर समर्थ बोलले कधीच चळता कामा नये. अखंड धारिष्ट धारण करता आलं पाहिजे आणि ते कोणाच्या बळेने होईल तर त्या श्री शारदेच्या. म्हणून जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. विद्या अविद्या, विद्या सद्विद्या आणि अविद्या हे 3 प्रकार आहेत. आता विद्या म्हणजे काय माहिती आहे का? की पोट भरायची विद्या. पोट भरायची विद्या म्हणजे काय? की कोण डॉक्टर झाला, कोण इंजिनियर झाला, कोण वकील झाला, कोण काय झाला, कोण काय झाला, कोण किती शिकला, कोण किती शिकला. ही एवं पोट भरावयाची विद्या तयसी म्हणू नये सद्विद्या. ही एवं पोट भरावयाची विद्या काय सांगितलं? ही विद्या आहे पण तिला सद्विद्या म्हणता येणार नाही. मग सद्विद्या कशाला म्हणायचं? तर सद्गुरु कृपे जी प्राप्त होती, सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरू कृपेने जी प्राप्त होती त्याला सद्विद्या म्हणतात. मग सद्विद्या देणारा भेटला पाहिजे. सद्वस्तू दाखवतो तो सद्गुरू. मग सद्वस्तू म्हणजे काय? तर परब्रह्म वस्तू. तुम्हा आम्हाला परब्रह्म वस्तू दाखवण्यासाठी आधी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरू यायला पाहिजे. आणि सद्गुरू आल्याशिवाय सद्विद्या प्राप्त नाही आणि सद्विद्या प्राप्त झाल्याशिवाय सद्वस्तू प्राप्त होणार नाही. आणि अविद्या, अविद्या म्हणजे काय दाखवलं? कुविद्या हो. मगाशीच सांगितलं कुविद्या म्हणजे तमोगुण आहे आणि तमोगुण अखंड अधोगतीला नेऊन सोडतो. मग पुढे सांगितलं जे महापुरुषाची भार्या, महापुरुषाची, मूळ पुरुषाची, महापुरुषाची म्हणजे मूळ पुरुषाची, जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या. काय सांगितलंय? ती महापुरुषाची भार्या आहे आणि तिला त्या शारदेला उपमा दिली तुर्या अवस्थेची. आता हे दासबोध ग्रंथ एवढा जड आपल्याला ऐकायला का जातोय माहिती आहे का? तरीसुद्धा मी एकदम हसत खेळत सांगते आहे. पण हा एवढा जड का जातोय? कारण याच्यामध्ये शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत
भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलले इथं. एवढ्या ग्रंथांची संमती. आता हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर आपल्या नित्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जेवायला सुद्धा नीट वेळ नसतो. मग एवढ्या धावपळीच्या युगामध्ये समर्थांना वाटलं की एवढे सगळ्या ग्रंथांचा अभ्यास कोणाला करायला वेळ आहे, म्हणून ते समर्थांनी केलं. सगळे ग्रंथ समर्थांनी अभ्यासले आणि सगळ्या ग्रंथांचा सार काढून हा दासबोध ग्रंथ वेगळा समर्थांनी एकाच दासबोध ग्रंथामध्ये एवढे सगळे ग्रंथ आलेले आहेत. म्हणून माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी परिमय आहे जगत जीवनी निरंतर नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट येणे सायुज्याची वाट गवसेल की, समर्थांनी सांगितलंय. मग काय म्हणतायत समर्थ पुढे, जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या. मग ही तुर्या अवस्था किती आहेत? 4 अवस्था आहेत. बघा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्या 4 अवस्था आहेत. मग जागृती म्हणजे काय की आत्ता आम्ही बोलतोय हे जागृती अवस्था आहे. ही आपली ही जी सगळा दिवसभराचा जो व्यापार आहे आपला तो सगळा जागृती अवस्थेमध्ये आहे. मग ही जागृती अवस्था आहे. मग स्वप्न अवस्था ही निद्रिस्त अवस्थेमध्ये ती स्वप्नावस्था असते. आपण जेव्हा झोपलेलो असतो त्यावेळेला आपल्याला स्वप्न पडतं. मग त्या स्वप्नामध्ये आपल्याला कधी वाटतं का हो की आपण स्वप्नात आहे? कधीच वाटत नाही. स्वप्नामध्ये समजा जर का एखादा आपल्या अगदी जवळचं माणूस स्वप्नामध्ये गेलं तर आपल्या अंगाला घाम फुटतो, आपण अगदी दरदरून घाम फुटतो, आपण रडत ओरडत उठतो. का तर स्वप्नामध्येच रडतो. का तर आपल्याला तेव्हा वाटत नाही की आपण स्वप्नात आहे. पण स्वप्नातनं ज्या वेळेला जागा होतो ना आपण, त्यावेळेला आपल्याला कळतं अरे हे स्वप्न होतं. स्वप्नातनं जागा झाल्यानंतर कळतं की अरे हे स्वप्न होतं आणि मग असं जरा हायसं वाटतं. तसं समर्थ बोलले की अज्ञान दूर झाल्यानंतर ज्या वेळेला ज्ञानाची प्राप्ती होते, ज्या वेळेला समजतंय की सार काय आसार काय, पाप काय पुण्य काय, खरं काय खोटं काय, सद्गती काय अधोगती काय, हे ज्या वेळेला समजतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला समजतात त्यावेळेला कळतं की अरे अज्ञान म्हणजे काय, स्वप्न अवस्था आहे आणि ज्ञान म्हणजे जागृती अवस्था आहे. म्हणून ज्ञान म्हणजे तुरी अवस्था आहे. म्हणून काय सांगितलंय, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आणि सुषुप्ती अवस्था आहे ना, तिसरी अवस्था आहे ना, या तिसऱ्या अवस्थेमध्ये महाराज, या तिसऱ्या अवस्थेमध्ये तो कसा असतो माहिती आहे का, न्यूट्रल असतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये काही नाही, त्याला सुख आलं तरी काहीच नाही, त्याला दुःख आलं तरी काहीच नाही. सुषुप्ती अवस्था, त्याला सुख पण सारखं दुःख पण सारखं. सुख आलं तरी तो हुरळून जात नाही, दुःख आलं तरी तो कवटाळून बसत नाही, कारण त्याला काहीच नाही, त्या घेणं देणंच नाही कशाचं. न्यूट्रल येतो तिथे. त्याला सुखही काही आलं तरी घेणं देणं नाही, दुःख आलं तरी काही घेणं देणं नाही. मग अशा अवस्थेत असेल ना, त्यावेळेला तो कुठल्या अवस्थेत आहे, सुषुप्ती. आणि त्या सुषुप्तीच्या या तिन्ही अवस्थेच्या पलीकडची जी अवस्था आहे तुर्या. मग ही तुर्या अवस्था म्हणजे काय हो, की तुर्या म्हणजे की भगवंता तू आणि मी वेगळाच नाही, मी तूपणाची झाली बोळवणा. एका जनार्दनी श्री दत्त जाण, मी तूपणाची बोळवणच झाली तिथे, मी आणि तू वेगळा राहिलाच नाही. ही तुर्या अवस्था आहे. देव पहावयासी गेलो, देवची होऊनी ठेलो. बघा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. बघा, देवाला जर का मी माझा 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 म्हटलं ना, तर तो कधी माझा होतो हे मला पण कळत नाही हो. पण फक्त त्याला माझं म्हणता आलं पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात की सर्व सांडून शोधा मजला ऐसा देवची बोलीला. सगळं सांडून मला शोधा, पण लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. आपण भगवंताचा शब्द सुद्धा अमान्य केला हो. म्हणून पुढे सांगितलंय, जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या. ही तुर्या अवस्था, जये 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 करिता महत् कार्या प्रवर्तले साधू. बघा, त्या मायेमुळे, माया नसेल
तर विचार करा आपण की माया नसेल तर साधू तपश्चर्या करू शकतात का? कारण तपश्चर्येला बसलेला साधू हा मायेच्या बळावरच बसलाय ना. त्याची देह प्रकृती तिथं आहे ना. ती माया नसेल तर कशी काय तपश्चर्या करता येईल? म्हणजे सगळ्याचा आधार ही माया आहे. म्हणून पुढे सांगितलं, जे महंताची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश शोभा. बघा, जे महंतांची शांती, जे महंत आहेत त्यांची काय आहे? ती शांती आहे. जे ईश्वराची निजशक्ती, महापुरुषाची भार्या. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की हिला कुठली नाती लावून उपयोग नाही. कारण एकनाथ महाराजांचा फार सुंदर अभंग आहे, जेवढा आठवेल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्ये तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिलं कुठेच काय नव्हतं, काहीच नव्हतं, सगळं शून्य होतं. पहिले कोठेच नव्हते काही, अवघे शून्यच होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. मग पुढे काय झालं? पुढे एकनाथ महाराज काय सांगतात? तिथे एक ढाल गज निर्माण झाली, त्याने पाय एवढी ख्याती केली, इंद्रादिका म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे तेरे ते. हे सगळं मायेचं चाललंय बरं का. हे सगळं काय चाललंय? मायेचं चाललंय. मग पुढे काय सांगितलं? ती मूळची कर्णकुमारी. आठवेल तेवढा घेऊ आपण. ती मूळची कर्णकुमारी, मुळातच ती काय आहे? कुमारी काय? ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी. ज्याने तिला जन्माला घातली तो तिचा बाप कोण आहे? ब्रह्मचारी आहे. ती मूळची हा आहे ना, कुठं अभंग आहे बरं का, सोडवण्याचा प्रयत्न करा. ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मला तिचे उदरी. बघा केवढं नवल हे. तिचा बाप ब्रह्मचारी आणि तो तिच्याच उदरामध्ये जन्माला येतोय. म्हणजेच याच्यामध्ये काय सांगायचं एकनाथ महाराजांना की माझ्या आईचंही रूप तिचंच आहे, माझ्या बायकोचंही रूप तिचंच आहे आणि माझ्या लेकीचंही रूप तिचंच आहे. महामाया. सरळ सरळ अर्थ आहे की आपल्या घरामध्ये जे आई आहे ती पण मायाच आहे, आजी आहे ती पण मायाच आहे, आपण सुद्धा महामायाच आहे की नाही? आपली मुलगी सुद्धा मायाच आहे. म्हणजे पाहायला गेलं तर त्या मायेचंच रूप सांगितलंय की तिचा बाप ब्रह्मचारी आणि तो जन्मला तिचे उदरी, ऐसे पाहता नवल परी, कानोबा तेरे तेरे ते. पुढे तर सांगितलं तिने बापच दादला केला. आम्ही आधीच सांगितलं की पत्नीचं रूप पण मायेचंच आहे, आईचं रूप पण मायेचंच आहे, मुलीचं रूप पण मायेचंच आहे. या सगळ्याचा अर्थ हा एकच होतो. तिने बापच दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघ्या तिच्याच बोलणे चाला, मग कैवल्य सुख तुम्हाला, कानोबा तेरे तेरे ते. जर का तिचं त्या महामायेचं घरात ऐकलं नाही तर पुरुषाला भाकरी पण मिळायची नाही. हा गमतीचा भाग सोडा, पण सांगते काय की हा सगळा मायेचा, संपूर्ण जग हे मायेचा कारभार आहे. म्हणून पुढे काय सांगितलं बघा, जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. अनंत ब्रह्मांडे घडी, आत्ताच सांगितलं की नुसतीच सृष्टी नाही तर अनंत ब्रह्मांड सुद्धा तिनेच निर्माण केले या मायेने. ते प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता नाढळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकासे. तिचा पार त्या ब्रह्मादिकाला सुद्धा समजला नाही, मायेचा पार. पुढे जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचिनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. जे सर्व नाटक अंतरकळा. बघा काय हो,
किती म्हणजे बघायला गेलं तर त्या त्या मायेची बघा ना किती रूपाने नटलेली आहे ती. जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचेनी स्वानंद सोहळा, ज्ञानशक्ती. आत्तासुद्धा तुम्ही आम्ही जो भोगतोय आत्ता, हा स्वानंद सोहळा आहे हो. आत्ता जो आपला चालू आहे तो स्वानंद सोहळा आहे. मग हा स्वानंद सोहळा स्वर्गातल्या देवांना आहे का? जो इथे आपल्याला स्वानंद सोहळा जो आहे आत्ता, स्वर्गीचे अमर इच्छिती मृत्यूलोकी जन्म व्हावा. कशासाठी? तर हे भगवंताचं श्रवण आम्हालाही करता यावं म्हणून. पण त्यांना ते प्राप्त नाही हो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा कुठं नाही. स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही ना. म्हणून पुढे काय सांगितलंय? जे लावण्य रूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोन उभा संसार नासे. जे लावण्य रूपाची शोभा कशी दाखवली ती महामाया, लावण्य रूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वधून उभा संसार नासे, जे मोक्ष श्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा, जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खाणे. ही सगळी मायेची रूपं दाखवली. जे अनेक पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. काय सांगितलंय? कळी काळाची नियंती, वेदांची माता आणि कळी काळाची नियंती म्हणून म्हटलंय श्री शारदेला. जे परमार्थ मार्गीचा विचारू, निवडून दावी सारा सारू, भवसिंधूचा पैल पारू, पाववी शब्द बळे. बघा या मुखातनं अखंड भगवंताचं श्री शारदा तुमच्या आमच्या मुखावर विराजमान असताना अखंड भगवंताचं नामस्मरण या मुखामध्ये अखंड झालं तर ती काय करते? तर भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे. एका शब्दाच्या बळावर ती काय करते? भवसिंधू तरुण नेते आपल्याला. म्हणून ऐसी बहुवेशे नटली, माया शारदा एकली, सिद्धची अंतरी संचली चतुर्विध प्रकारे. सिद्धाच्या अंतरी किती प्रकारे संचार आहे तिचा? चतुर्विध प्रकार, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पुढे दाखवलं ऐसी तिही वाचा अंतरी आली, तिही वाचा अंतरी आले, ते वैखरिया प्रगट केले. तिन्ही वाचा दाखवल्या, परापश्यंती मध्यमा आणि परापश्यंती मध्यमा. ह्या तिन्ही वाचा आतमध्ये आहेत. आत्ता मी गप्प बसले पण तरी मी आतमध्ये बोलतीये. मग ह्या आतल्या वाचा आहेत हो. मी आता तोंडानेच बोलायला पाहिजे, प्रत्येक गोष्टी मी तोंडानेच बोलायला पाहिजे असं नाही की मी आतमध्ये पण बोलते. मग त्या आतल्या वाचा परा पश्यंती आणि मध्यमा या 3 वाचा आतल्या आहेत. आणि वैखरीवर आल्यावर ते समोरच्याला कळणार आहे. म्हणून काय सांगितलं? तिही वाचा अंतरी आले, ते वैखरिया प्रगट केले. वैखरीशिवाय ते प्रगट होत नाही. म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. म्हणून वैखरीवर कोण आहे? श्री शारदा विराजमान आहे. जे ब्रह्मादिकांची जननी, हरिहर जयेपासून. काय सांगितले? ब्रह्मादिकांची ती कोण आहे? जननी आहे. आणि हरिहर सुद्धा तिच्याच पासून आहेत. बघा मायेच्याच पोटी जन्म घेतला ना हो देवादिकांनी सुद्धा. देवांना सुद्धा मायेचा आधार प्रथमच सांगितलं की मायेचा आधारच सगळ्यांना घ्यावा लागला. ज्या वेळेला कार्याला यावं लागतं तेव्हा मायेचाच आधार घ्यावा लागतं. बरं ह्या मायेची परीक्षा घ्यायला गेलं तर तिथं आपलीच फजिती होती की नाही? बघा आता ह्या 3 देवांनी ठरवलं परीक्षा घ्यायची. गेले अनुसयेकडे. अनुसयेकडे गेल्यानंतर गुरुचरित्रामध्ये 3वा अध्याय बघा. अनुसयेकडे गेले परीक्षा घेण्यासाठी. आता परीक्षा घेण्यासाठी गेल्यानंतर गेले कोणाची परीक्षा घ्यायला? आदिमाया शक्ती श्री शारदेची. मायेची परीक्षा घ्यायला गेले हो. फजिती नक्कीच होणार आहे. मग आता कारण त्यांच्या ज्या पत्न्या आहेत तिन्ही देवांच्या, त्या तिन्ही देवांना बोलल्या की आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती कशी ना, मग तुम्ही जाऊन बघा. मग आता हे तिन्ही देव आले परीक्षा घेण्यासाठी अनुसयेची. तर अनुसया माता ज्या वेळेला बघा आत्री मुनींची पत्नी अनुसया, आत्री ऋषींची,
आता ज्या वेळेला अनुसूया माता घराच्या बाहेर पडत होती की नाही, त्यावेळेला सूर्यसुद्धा मंद 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 व्हायचा, की तिच्यावर पतिव्रता आहे, तिच्यावर जर का माझं हे पडलं, किरणं पडली तर ती मला शाप देईल. आणि पृथ्वीसुद्धा मृदू मृदू व्हायची, का तर मला शाप मिळेल. असं बाहेरची तत्वसुद्धा अनुसूया मातेला घाबरायची, एवढं तिचं सतीत्व होतं. आणि अशा ठिकाणी ते त्रिदेव आले. कशासाठी आले तर परीक्षा घेण्यासाठी आले. तर परीक्षा घेण्यासाठी आल्यानंतर इच्छाभोजन, कोणीच निर्मुखी कधी गेला नाही त्यांच्याकडनं. जी इच्छा करल तसं भोजन त्याला मिळायचं. आता ह्यांनी पण इच्छाभोजन सांगितलं. मग इच्छाभोजन म्हणून काय सांगितलं की आम्हाला नग्न भोजन वाढा. मग बघा, आता अत्री ऋषी घरामध्ये नव्हते, तर अनुसूया माता आतमध्ये गेल्या आणि हात जोडले. असेल माझ्या पतीचे तपफळ, तर काय करतील मनमंथ खळ. माझ्या पतीचं तपफळ असेल तर हे आलेले काहीच करू शकत नाही. काय करतील मनमंथ खळ. असेल माझ्या पतीचे बळ, तर तारील मज सर्वथा. याच्यातनं मला तारणारा माझा पती आहे, तारणारं माझं पातिवर्त्य आहे. म्हणून गेली. आणि गेल्यानंतर फक्त पाणी शिंपडलं बाहेर त्यांच्यावर. काय झाली, तिघांचीही बाळं झाली. आणि बाळ झाल्यानंतर अगदी स्वतःची बाळ म्हणून त्यांना स्तनपान केलं. आता त्यांनी इच्छा केली तसं त्यांना भोजन मिळालं. नग्न, नग्न म्हणजे काय तर न अग्न, ज्या भोजनाला अग्नीचा स्पर्श झालेला नाही असं भोजन. मग बघा, त्यांना त्या अनुसूया मातेचं दूध प्राशन करायला मिळालं. आणि मग त्यांनी तिथं इच्छा प्रगट केली की माते, आम्हाला तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. मग हे 3 दिवस देव ब्रह्म विष्णू महेश अनुसूयाच्या पोटी दत्तात्रय म्हणून त्यांनी जन्म घेतला. अशी ही अनुसूया मातेची परीक्षा घेण्यासाठी गेले होते. पण तिन्ही देवांची बाळं झाली हो. आणि त्या बाळांना अनुसूया मातेने पाळण्यात खेळवलं, ब्रह्म विष्णू आणि महेश. मग काय सांगितलं पुढे बघा, जे बहुवेशे नटली माया शारदा ऐकली, सिद्धची अंतरी संचली चतुर्विध प्रकारे. तिही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले, म्हणून कर्तृत्व तितुके झाले ते शारदा गुणे. तिही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले, जे ब्रह्मादिकाची जननी. काय सांगितलंय, आत्ता आपण अनुसूया मातेची कथा का घेतली तर ही ओवी इथे आलेली आहे बघा. जी ब्रह्मादिकाची जननी, ही माया जी आहे ही ब्रह्मादिकाची कोण आहे, जननी आहे. हरिहर जयेपासूनी सृष्टी रचना लोक तिनी विस्तार जयेचा. हा सगळं संपूर्ण विस्तार कशाचा आहे, एका मायेचा आहे. पुढे सांगितलं, जे परमार्थाचे मूळ, जे काय सांगितलंय, परमार्थाचे मूळ. ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूपस्थिती. आता हे परमार्थाचे मूळ का सांगितलंय, कारण परमार्थ करण्यासाठी मायाच पाहिजे हो कार्याला. माया नसेल, देह नसेल तर भगवत भक्ती करणार कशी, भगवंतापर्यंत आपण पोचणार कसं. मग भगवंतापर्यंत पोचण्यासाठी ह्या मायेचाच आधार लागतोय. जोपर्यंत आपण म्हणतो की हे काही वय आहे का, तुमचं हसणं खेळण्याचं वय, तुमचं नटण्या मुरडण्याचं वय, आणि या वयात तुम्ही हरिपाठ म्हणता, या वयात तुम्ही काकड आरती म्हणता, या वयात तुम्ही ग्रंथ वाचता, या वयात तुम्ही निरूपण प्रवचन करता, अहो हे काय तुमचं वय आहे कशाचं, परमार्थाचं. आता परमार्थाला काय वय लागते, परमार्थाला काय वय लागते का हो. परमार्थ म्हातारपणी करायची गोष्ट आहे का. ज्या वेळेला मुखामध्ये दात नाहीत त्यावेळेला तुम्ही रामाचं नाव घ्या बरं, येईल का घेता. सैन्य असताच राज्य करता आलं पाहिजे. सैन्य म्हणजे काय की बघा, सैन्य अवघेची मरावे आणि मग कसं काय राज्य करणार. सैन्य मेल्यानंतर राज्य कसं करणार, कोणाला घेऊन तो युद्ध करणार.
मग आपल्याला जर का हे युद्ध करायचं आहे, 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्याचं युद्ध जे आम्हाला करायचं आहे, हे मोठं युद्ध आहे अहो. बाहेरची युद्ध परवडली, पण हे 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायचा आहे आपल्याला, हे फार मोठं युद्ध आहे. आणि हे युद्ध करण्यासाठी आपल्याला जोपर्यंत सैन्य आहे तोपर्यंत युद्ध करता आलं पाहिजे ना. मग सैन्य कुठलं, तर डोळे जागेवर आहेत, कान जागेवर आहेत, मुखातनं व्यवस्थित भगवंताचं राम 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 नाव घेता येतं आहे. मग अशा वेळेलाच भगवत भक्ती करता आली पाहिजे. मुखात दात नाही, राम म्हणायच्या ऐवजी लांब 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 म्हणती, मग तो जवळ येईल का लांब जाईल सांगा बरं. मग भगवंतानी माझ्या जवळ येण्यासाठी मला भक्ती बघा, हे ज्याला कळेल त्याला भक्ती कधी करायची, तर माया उत्तमाची आहे तोपर्यंतच मला आहे तरुण तोपर्यंत जा तरुण आहे तोपर्यंत मला हा भवसागर तारून जायचे. मग तारून नेण्यासाठी तो आलेला आहे, फक्त मला तरुण जाता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं बघा पुढे, जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती, जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धाचे अंतकरणी समाधी रूप. प्रत्येकाच्या ठिकाणी त्या मायेशिवाय कार्य होणार नाही. जे योगियांच्या ध्यानी, योगियांच्या ध्यानामध्ये तीच आहे, साधकांच्या चिंतनामध्ये तीच आहे, सिद्धांच्या अंतकरणी तीच आहे, समाधी रूपाने प्रत्येक ठिकाणी तीच आहे. जे निर्गुणाची ओळखणं, जे अनुभवाची खुणं, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी, सगळ्या ठिकाणी ती कशी आहे, व्यापलेली आहे, मायेच चालले. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपे जयेसी स्थविती प्राणी मात्र. आता बघा, खऱ्या देवाची किंवा ज्ञानातनं भक्ती आपली क्वचितच आहे हो. नाही तर बरेच ठिकाणी बघा, देवीची मंदिरं जिथं असतात बरेच ठिकाणी आपण नवरात्रात वगैरे पण बघतो, खरं तर ते रूप मायेचं आहे आणि तिथं ज्ञानातनं कार्यभाग व्हायला पाहिजे. पण तिथं कार्यभाग एवढा अज्ञानाचा असतो महाराज, एवढा अज्ञानाचा कार्यभाग असतो तिथे की त्या मंदिरामध्ये सरळ सरळ केस मोकळी सोडून गोल 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 फिरत नाचत सगळं चालू असतंय. का तर अंगात कोण आला, देव किंवा देवी. आता देवी अंगात कशी येईल हो, खरं सांगा बरं. जर का आतमध्ये रिकामं असेल, रिकामं भांडं असेल तर आपण भरून घेऊ ना, रिकामी बॉटल असेल तर आपण त्यात पाणी भरू, पण ती आधीच भरलेली आहे, मग त्याच्यामध्ये आणि कशी काय भरायची. मग आधीच आमच्या देहामध्ये तो भगवंत कार्याला आहे आणि दुसरा कोण येणार, तो आमच्या आतमध्ये नसता, तो देहामध्ये नसता तर आपण चालू शकत नाही, आपण बोलू शकत नाही. पाहे चालवी, हात हलवी, भ्रुकुटी पालवी, डोळा मालवी, संकेत खुणा बोलवी, तोची आत्मा. धिटाई लाजवी, खाजवी, ओकवी, खोकवी, थुंकवी, अन्न जेवण उदक सेवी, तोची आत्मा. सगळं काही देहामध्ये कार्य करणारा तो अंतरीचा अंतरात्मा आहे. मग तो देहामध्ये कार्याला आहे आणि दुसरा देव कुठनं आणायचा. बरं, यांना वाजल्याशिवाय नाचता पण येत नाही, बिन वाजता नाचा बरं म्हणाव, नाही नाचता येणार. मग वाद्यावर तर काही कोणी पण नाचते की हो. आता डीजे लावून पण सगळे नाचतात, मग काय तिथं काय देव सांगत आला का. मग हे सगळं अज्ञान आता मला या सगळ्यातनं बाजूला होता आलं पाहिजे, ज्ञानातनं भक्ती करता आली पाहिजे. हे लिंबू मिरची मी दरवेळेला सांगते, हे अंगात येणं वगैरे वगैरे हे सगळं अज्ञान आहे हो. आणि ह्या अज्ञानामध्ये आपण किती अडकायचं. बघा, एक ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम सुरू असतो आणि त्यावेळेला काहीतरी देवकाचा काहीतरी कार्यक्रम असतो आणि तिथं कुठल्या तरी विहिरीवर जातात आणि तिथं ते देवाची काहीतरी पूजा मांडतात, ते काहीतरी करतात आणि तिथं अचानक अंगात येतं एकीच्या आणि नाचते 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 आणि तिच्या पायातलं पडतं जोडवं. तर जोडवं पडल्यानंतर ती त्या एकाच ठिकाणी थांबते नाचत नाचत नाचत, तिथनं काही ती हालायलाच तयार नाही, कारण जोडवं खाली पायातलं पडलंय हो. ती हलती कुठं तिथनं, ज्यांच्या अंगात आलंय ना ते तिथंच नाचतंय, घुमतंय ते. आणि मग कोणालाच कळे नाही हे जाईना का म्हणून, तिकडं लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय आणि हे इथंच वारं, अजून काय वारं जाईना अंगातलं.
मग ते सारखं नाचताना काय म्हणायचं माहिती आहे का, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा. आता हे एकाच्या लक्षात आलं, जो ज्ञानी होता तिथं. आता काय तिथं काय अंगातनी लोकांच्या येतं ना, तिथं काय सगळेच अज्ञानी नसतात हो, ज्ञानी पण लोक असतात. मग एकाच्या लक्षात आलं की हे म्हणताना पण नाचताना पण काय म्हणतंय, खाली काय पडलंय बघा. ती सहज सहज नजर खाली गेली, त्याला जोडवं दिसलं. त्यांनी जोडवं हातात घेतलं आणि तिच्या कानापाशी जाऊन सांगितलं की खाली पडलेलं उचललंय, आता चला. आणि त्यावेळेला देव पुढं चालायला लागला हो. म्हणजे पाहायला गेलं तर हे केवढं मोठं अज्ञान आहे हो. आणि आश्चर्य मला एका गोष्टीचं वाटतं की काही काही महाराज लोक सुद्धा म्हणतात की आमच्या खंडोबा येतोय, आमच्या अमुक येतोय, आमच्या तमुक येतोय. याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. हे सगळं काय आहे माहिती आहे का, आपण आपल्याला मानसिकता, आपली तुमची आमची मानसिकता आहे. आणि मग ह्या मानसिक रोगातनं आपल्याला बाहेर पडून आपल्याला ज्ञानाची भक्ती करता आली पाहिजे. प्रसंग आता पुढच्या वेळेला सांगेल, आपली वेळ संपत आली. अजून एक प्रसंग आहे सांगणार, मला पुढच्या वेळेला आठवण करा नक्की. पुढे काय सांगितलं, जे निर्गुणाची ओळखणं, जे अवगुण अनुभवाची खुणं, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी, शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयाचे स्तवन करीती, नानारूपी जयसी स्तविती प्राणी मात्र, जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरूपणाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे, नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी नेप्ती मात्र, जे हरिहरांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते. काय सांगितलं, ही माया कोणे, जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते. सायुज्य मुक्तीपर्यंत नेऊन पोचवणारी पण ही मायाच आहे. जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोरांसी गोवी जाणपणे, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप मायेचे. काय सांगितले, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप मायेचे. म्हणजेच काय, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे प्रगटते जाणावे असार आणि गुप्तते जाणावे सार. म्हणजे जेवढं प्रगट आहे तेवढं मायेचं रूप आहे आणि तेवढं सगळं नाशिवंत आहे. पुढे सांगितले, स्तवन भजन भक्तिभाव, माये वाचुनी नाही ठाव. स्तवन, भजन, भक्ती आणि भाव हे सगळं मायेशिवाय होणे शक्य नाही. माये वाचुनी नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या वचनाचा अभिप्राव कोण जाणते, अनुभवी जाणते. म्हणून थोराहुनी थोर, जे ईश्वराचे ईश्वर, तयसी माझा नमस्कार, तदांशेची आता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.